नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स म्हणजेच डिझायनर आणि या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ ही आपण खास बिगिनर लोक आहेत, मित्र आहेत आपले, खास त्यांच्यासाठी आपण आजची व्हिडिओ बनवलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल की ड्राईव्हची लिंक ही कशाप्रकारे क्रिएट केली जाते, कशाप्रकारे ती शेअर केली जाते, त्याबद्दलची प्रायव्हसीची संपूर्ण माहिती हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे, सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच किंवा थंबनेलला तुम्ही बघितले, PL फाईलची लिंक किंवा आपण झिप फाईल बनवतो त्याची लिंक आपण कशी, ड्राईव्हची लिंक आपण कशी एखाद्याला शेअर करतो, यावर आपण आज व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपलं PL फाईल असो, PNG असो, झिप फाईल असो किंवा अजून कोणतीही फाईल असो, त्याला फक्त सिलेक्ट करा. आता आपण हे झिप फाईल आहे, आपण झिप फाईलची लिंक क्रिएट करून तुम्हाला दाखवतो. झिप फाईल सिलेक्ट करायची, त्यानंतर सेंड बनायचं. आता आपल्याला ड्राईव्हची लिंक तयार करायची, त्यासाठी आपण इथं सेंड टू ड्राईव्ह करायचं. त्यानंतर इथं जो तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी सिलेक्ट करा. लोकेशन जे काय तुमचं तिथं फोल्डर असेल त्या फोल्डरचं लोकेशन तुम्ही सिलेक्ट करून ते सिलेक्ट करायचं लोकेशन. आता जसं की आपण माझ्या या ड्राईव्हला आपण PL फाईल म्हणून आपण मी एक फोल्डर बनवलेलं आहे, त्या फोल्डरमध्ये डायरेक्ट आपले ही फाईल अपलोड होणार आहे. त्यानंतर आपण त्याला फक्त सेव्ह म्हणायचं. आता तुम्ही इथं खाली मेसेज बघितला असेल, त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता आपली PL फाईल ही जी फाईल आहे ही आपण अपलोड करत आहे. बघा, अपलोड होते. अपलोड झाली की त्यानंतरची ही प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओत पुढं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ती लिंक ही कशा प्रकारे शेअर करायची हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता आपली ही PL फाईलची जी फाईल बनवलेली आहे आपण, ही जी फाईल आपली अपलोड होती आहे. शक्यतो फाईल अपलोड करण्यासाठी वायफाय यूज करत जावा. आता आपण इथं लोकेशन फाईल करायचं. बघा, आता आपली ही PL फाईल अपलोड झालेली ही जी फाईल, त्याला फक्त मॅनेज टू, आता इथं बघू शकता तुम्ही 3 डॉटवर क्लिक केल्यावर मॅनेज ॲक्सेस इथं क्लिक करायचं. त्यानंतर रिस्ट्रिक्शन इथं तुम्ही बघू शकता. रिस्ट्रिक्टेड म्हणजे फक्त तुम्हीच आपण ज्याला लिंक पाठवाल त्याची आपल्याला रिक्वेस्ट येते आणि त्या रिक्वेस्ट थ्रू आपण त्यालाच फक्त ॲक्सेस देऊ शकतो. इथं असं आपण त्याला रिस्ट्रिक्टेड म्हणून तिथं लिंक आहे. आणि खाली तुम्हाला यूट्यूबला म्हणा किंवा कोणालाही या लिंकवरून ॲक्सेस द्यायचा असेल तर इथं एनीवन विथ द लिंक या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथं डायरेक्ट इथं बघू शकता तुम्ही लिंकचं ऑप्शन आहे, लिंक कॉपी करा. लिंक कॉपी झाली. त्यानंतर आता आपण टेलिग्रामला आपण ही लिंक तुम्हाला टाकून दाखवतो. तुम्ही बघू शकता आपण ही आपली लिंक तिथं आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. बघू शकता कशा प्रकारे. इथं फक्त आता आपल्याला आपला अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता आपली जी फाईल आहे ती डाउनलोड झाली. अशा प्रकारे आपण आपली जी लिंक आहे ही आपण शेअर करू शकतो, लिंक क्रिएट करू शकतो ड्राईव्हच्या सहाय्याने आणि कोणालाही आपण सेंड करू शकतो किंवा त्या लिंक थ्रू आपण एखाद्याला डाटा शेअर करू शकतो. तर धन्यवाद. ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या या टेलिग्राम अकाउंटला देखील फॉलो करायला विसरू नका.